2024 पेपर नंबर 1 मॅथ्स गणिताचे एक्झाम्पल्स बघूया. एका वर्तुळाकृती बागेमध्ये असणाऱ्या आयताकृती मैदानाची लांबी लांबी 75 मीटर व रुंदी 42 मीटर आहे. जर मैदानाचे चारही शिरोबिंदू वर्तुळाकृती जागेच्या परिघावर असतील. वर्तुळाचा परिघ म्हणजे हा परिघ असतो. तर हे चारही आयताचे हे शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर आहेत. तर मैदान वगळता उर्वरित बागेचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असं विचारलेलं आहे. तर हे मैदान आहे. तर हे मैदान सोडून उर्वरित बागेचं म्हणजे हे मी जे आता लाईन केलेलं आहे त्याचं आपल्याला क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर कसं करता येईल आपल्याला? तर पहिल्यांदा काय करायचं, आयताचं क्षेत्रफळ काढून घ्यायचं. आयताच्या क्षेत्रफळामधून वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा करायचं. पण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला वर्तुळाची त्रिज्या माहिती करून घ्यावी लागेल. तर वर्तुळाची त्रिज्या माहिती करून घेण्यासाठी आता दिली नाही वर्तुळाची त्रिज्या, तर कशी करायची? तर आता हा तर मी आयताचा कर्ण काढला. तर आयताचा कर्ण बरोबर वर्तुळाचा व्यास आहे. वर्तुळाचा जर व्यास माहिती असेल तर वर्तुळाच्या व्यासाच्या अर्धी वर्तुळाची त्रिज्या असते. मग आता आयताचा कर्ण माहिती आहे. आयतामध्ये प्रत्येक कोण काटकोन असतो. मग आता इथे बघा हा काटकोन त्रिकोण आहे. आता काटकोन त्रिकोणात आपल्याला पाया आणि उंची माहिती आहे. आपल्याला कर्ण काढायचा आहे. तर पायथागोरसचा प्रमेयचा वापर करून आपण वर्तुळाचा व्यास काढू शकतो. वर्तुळाचा व्यास बरोबर आयताचा कर्ण माहिती आहे. तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग करूया. तर आता इथे बघा हे 56 42 हे पायथागोरस त्रिकूट आहे. तर पाया 56 चा वर्ग अधिक 42 चा वर्ग. तर हे किती येईल? तर हे दोन्ही जर केलं तर 4900 येतं जवळ-जवळ. तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तर आता हे जे आहे ते पायथागोरसचं त्रिकूट म्हणजे आता आयताचा कर्णाचा वर्ग किती आला 4900. मग आता याचं कर्ण किती येईल तर 4900 चा आपण स्क्वेअर रूट घेऊया. तर किती येतं स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ काढूया. आता 49 वर्गमूळ 7 आणि ह्या दोन शून्यामध्ये एक शून्य 70 आहे. कर्ण 70 आला म्हणजे वर्तुळाचा व्यास 70. तर मग त्याची त्रिज्या त्याच्या अर्ध करा. 70/2 त्रिज्या काढायची असेल तर 35 आहे. त्रिज्या 35 आली. आता ह्या त्रिज्यावरून आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया आणि आयताचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याच्यामधून वजा करायचं. आता करूया आपण. वर्तुळाचं क्षेत्रफळ आधी काढून घेऊया. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं काय हे आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. आता पाय म्हणजे किती 22/7 गुणिले आर म्हणजे आता इथे त्रिज्या किती आहे 35 गुणिले 35 7 एक 7 7 35 22 पंचे 110 गुणिले 35 करूया. हे 0 11 11 पाचे 55 5 11 ते 33 33 आणि 5 किती येईल 38 3850 चौरस मीटर हे झालं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आता आयताचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी करूया. आता लांबी किती आहे 56 गुणिले 42. तर 56 गुणिले 42 इकडे करून घेऊया आपण. 6 दोन्ही 12 5 दोन्ही 10 11 0 3 चौक 24 4 2 5 चौक 20 22 2 5 3 2352. तर आता मग आपल्याला आयताचं निघालेलं आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ निघालं आहे. तर ह्या जागेचं काढण्यासाठी वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आपण आयताचं क्षेत्रफळ वजा करूया. 2352. वर्तुळाच्या क्षेत्रफळामधून आयताचं क्षेत्रफळ वजा केलं तर ते आलं 1498 आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4. तर ज्यावेळेस हे असे पायथागोरसचे त्रिकूट काही लक्षातच करून ठेवायचे. आता इथे बघा 14 त्रिक 42 आहे. 14 चौक 56 आहे आणि आता 14 पंचे 70 5 3 4 5 हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. त्याच्यामुळे इथे मी जास्त 56 चा वर्ग आणि 42 चा वर्ग काढत बसते नाही डायरेक्ट 4000. जर तुम्हाला हे त्रिकोणाचं नाही लक्षात आलं तर तुम्ही यांचा वर्ग काढून बेरीज तरी पण चालेल. गणित आहे. आता इथे मोठं कॅल्क्युलेशन आहे आपल्याला करायचं. मोठं असेल तरी पण इझी असतं ते. तर आता इथे बघा पहिल्यांदा आपण ही वजाबाकी करून घेऊया. 6.5 वजा 3.3 इथे लिहून घेतलेलं आहे. नेहमी आता दशांशची वजाबाकी करताना दशांश खाली दशांश लिहायचा आणि नेहमीसारखी वजाबाकी. बेरीज आणि वजाबाकी करताना सेम रूल आणि 6 मधून 3 गेले 3 राहिले.
ठीक आहे. 3.2 आला. तर यांची वजाबाकी 3.2 आली. आता याच्यामधून 2.5 वजा करायचा आहे. 3.2 वजा 2.5. आता वजाबाकीमध्ये पण सेमच. फक्त काय करायचं, हातचा नेहमीसारखा हातच्याची वजाबाकी पण दशांश खाली दशांश देऊन टाकायचा. ठीक आहे. इथे 12, इथे 2, 12 मधून 5 गेले 7, 0.7 येईल. तर ह्या कंसाची किंमत आली 0.7 आली. गुणुले आता ही बेरीज करून घेऊया पूर्ण. तर मी इथे लिहून घेतलेली आहे. आता इथं काहीच नाहीये. दशांश खाली दशांश मांडून घेतलेला आहे. किती पण नंबरची बेरीज असू द्या. आता इथे काहीच नाही म्हणून आपण 0 लिहूया. 5 अधिक 5 10, 1 6 7 3 5 5.7 आली. गुणिले 5.7 छेद. आता इथे छेदातली बेरीज 1.8 8 अधिक 1.4 12 3.2 आली यांची बेरीज. ह्या कंसाची किंमत आली 3.2 गुणुले हा गुणुले 6.5 वजा 3.3 2 याची पण किंमत 3.2 आलेली आहे. हा आपला हा कंस वजा आता पुढचा हा आता इथं बेरीज आहे त्यांची 2.25 अधिक 0.25 10 0 5 2.5 आलेली आहे बेरीज गुणुले आता ह्या कंसाची वजाबाकी 0 12 आता वजा 12 मधून 7 गेले 3 मधून 5 इथे 3 आलं 3.3 इथे 2 आलं 2.5 आलं. ठीक आहे. आता हा खालचा गुणाकार आणि वरचा गुणाकार करून घेता. वरचा गुणाकार 5.7 गुणिले 0.7. आता नेहमीसारखा गुणाकार करायचा. 7 7 49 4 7 35 39. आता दशांश देताना मात्र इथं बघा एवढा गुणाकार आला 399. आता 2 नंबर दशांश नंतर 2 नंबर आहेत. 1 आणि 2 गुणाकारामध्ये त्यांची बेरीज करायची. 1 नंबर 2 नंबर. तर 2 नंबरच्या नंतर दशांश देतो. ठीक आहे. आता इथे 3.2 गुणिले 32 चा वर्ग तर तो आहे 1124 आहे. पण आता दशांश पण देतो ना इथे 1 नंबर नंतर 2 नंबरच्या आधी दशांश वजा आता 25 चा वर्ग आहे 625. इथे पण दशांश देताना इथे 2 नंबर एक दशांश नंतर 2 नंबर आहेत. दशांश नंतर 2 नंबर गुणाकार. आता यांची वजाबाकी 10.24 वजा 6.25 14 9 येईल 11 इथं पण 9 येईल आणि इथं 9 3.99 आले. तर 3.99 छेद 3.99 तर उत्तर आलेलं आहे 1. पर्याय क्रमांक 1.